आणि सिमरी पावडर यामध्ये काय फरक आहे? हे सिमर, आता मी तुम्हाला सांगितलं ते परत सांगतोय. सिमरी पावडर, आता आपली पावडर आहे, लूज पावडर आहे किंवा आपली स्वेट पावडर आहे, काही असेल, काही सिमर असतात, एकदम सिमर असतात माहिती आहे का. ग्लिटर आणि सिमरमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. ग्लिटर जाडं असतं आणि सिमर, त्या पावडरमध्ये सिमर मिक्स करतात, ते झालं सिमरी पावडर. आणि सिमर वेगळं, कळलं तुम्हाला. सिमर वेगळं, डोळ्यावर वगैरे आपण सिमर लावतो, हा एकदम बारीक असते, ते सिमरी चमकतं. शायनी चेहरा करायचा असेल तर डायरेक्ट ते तुम्ही लावू शकता चेहऱ्यावर, फुल नाईटला, फॅशेस, तुम्ही काय म्हणता, रिसेप्शन वगैरे असतात. तर जर तुम्ही पावडर मधलं जर लावलं तर थोडे त्याचे पार्टिकल चमकतात, पण ते मेकअप मॅटच राहणार आहे. पावडर लावलं म्हणजे मेकअप मॅट होतो. तुम्हाला मी मागे बी सांगितलं आहे की ग्लॉसी मेकअप किंवा कोरियन मेकअप किंवा कुठलं म्हणतात ग्लास फिनिश मेकअप, याला कॉम्पॅक्ट किंवा पावडर लावलं जात नाही. त्याला फक्त सिमरी पावडर नाही, शेवटी पावडर आलं म्हणजे ते मॅट झालं. त्याला फक्त सिमर लावायचं, लावता मेकअप फिक्सर मिळतं, असा हलवामध्ये छोटे पार्टिकल दिसतात, हां तसं असं ते मारा. तुम्हाला खरंच तसं करायचं असेल तर. पण जे कोरियन मेकअप किंवा ग्लास मेकअपसाठी त्याची स्किन कोरियनसारखी पाहिजे आणि त्याला सगळं मटेरियल तसं पाहिजे. ओबड धोबड चेहऱ्याला तुम्ही जर करत असाल तर करायचं नाही. आणि तो मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही. हात लावला की तो मेकअप निघतो, कारण त्याला लॉक केलेलं नसतं आणि करायचं बी नसतं. जर तुम्ही कॉम्पॅक्ट लावलं, पावडर लावलं की झाला, तो लॉक झाला आणि मॅट झाला. ओके.